नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 26 मे 2024. आज संकष्टी चतुर्थी असल्याने आजचं औचित्य साधत गणपती बाप्पाला प्रार्थना करून आज आपण आपल्या विश्वविक्रमी जो इव्हेंट आहे त्याबद्दल आजपासून चर्चा करावी असं मला वाटतंय. या वेळेचा विश्वविक्रमी इव्हेंट हा आपण 77च्या थीमवर करावा असं माझं मत आहे. 77 म्हणजे 77ची थीम काय असणार आहे, तर हा इव्हेंट डेलिकेट करूया उद्याच्या भारतासाठी. माझा संकल्प आहे उद्याचा, संकल्प उद्याचा, स्वतःचा आणि देशाचा. थीमचं नाव मी आज जाहीर करतोय, संकल्प उद्याचा, देशाचा, स्वतःचा आणि देशाचा. कसं? आज आपण जी गुंतवणूक करणार आहोत ती गुंतवणूक माझ्या उद्यासाठीची असणार आहे. जी ही व्यक्ती माझ्याकडे SIP लमसमच्या मार्फत गुंतवणूक करणार आहे, ही गुंतवणूक त्या व्यक्तीच्या उद्याच्या भविष्यासाठी लागणाऱ्या आपत्कालीन अथवा मौजमजेच्या दृष्टिकोनातून त्याच्या लायबिलिटीज पेड करण्यासाठी, त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्याच्या रिटायरमेंटसाठीची गुंतवणूक असणार आहे. त्यामुळे हा संकल्प प्रत्येकाचा उद्याचा असणार आहे, गुंतवणुकीचा स्वतःचा. मग हा संकल्प देशाचा कसा? हा संकल्प देशाच्या 2 गोष्टींच्या अनुषंगाने असेल. पहिली गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एक, तुम्ही गेलेली गुंतवणूक ही देशामध्ये गुंतवणूक शेअर बाजारामध्ये केली जाणार आहे आणि ही गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या मार्फत जेव्हा मार्केटमध्ये येईल देशाच्या आर्थिक विकासाला मदत करेल, पाठबळ देईल. त्याच्याही पलीकडे जो माझा मेन पर्पज होता, संकल्प उद्याचा, देशाचा का बरं? मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या गुंतवणुकीच्या मार्फत येणारा माझ्याकडचा सगळा कमिशनचा पैसा आपल्या सगळ्यांना जसं माहितीये की मी मागील काही वर्षापासून मुलांना वह्यांचं वाटपच करतोय आता, आणि ठराविक मुलांच्या फीच्या संदर्भात आपण मदत करत असतो. आता आपण याच्यातून अनेक मुलांच्या स्कूलच्या फीज भरणार आहोत, मध्यमवर्गीय बांधवांच्या मुलांना शिकवणार आहोत. जी पिढी मी शिकवणार आहे ती पिढी ही उद्याचा भारत असणार आहे, जो उद्याचा भारत सक्षम करण्यासाठी ताकद लावणार आहे. मला उद्याचा भारत, आपला युथ शिकवायचा आहे, मोठा करायचा आहे, त्याच्यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही केलेला सहभाग नोंदवलेल्या ह्या इव्हेंटमध्ये संकल्प उद्याचा, स्वतःचा आणि देशाचा या टॅगलाईनच्या मार्फत आपण ही इन्व्हेस्टमेंट घेणार आहोत. ह्या इन्व्हेस्टमेंटचं बकेट माझं तयार झालंय. इन्व्हेस्टमेंट आपण 77च्या थीमवर घेणार आहोत. 77 का? थोडा विचार करा. उद्या 77ची थीम काय असणार आहे याबद्दल आपण अधिक बोलूया. 77च्या थीम बद्दल जर तुमच्या डोक्यात काही आलं की मिलिंदनी 77 हा आकडा का निवडला, मी त्याच्यातला अर्धा सुरुवातीचा मुख्य पाठच सांगितलेला आहे. मिलिंदनी 77 हा का निवडला याचं जर बरोबर उत्तर दिलं तर उद्या माझ्याकडनं स्नेह भेट. मित्रांनो, मला काही क्विज कॉम्पिटिशन करायची नाहीये, पण माझी इच्छा आहे की मी व्हिडिओच्या मार्फत मी फक्त एकटा बडबड करतो. तुमचे जेव्हा फोन मेसेज येतात, एक दिवस मी नाशिकला जातानाचा जो व्हिडिओ माझ्याकडनं माईक चुकीच्या पद्धतीत लागल्यामुळे अनम्यूट झाला होता, नंतर मला दुसरा परत करून टाकावा लागला. हे सगळे व्हिडिओज मला आनंद वाटतो की तुम्ही ज्या डेडिकेशनने बघता, असेच बघत राहा. मग आपलं इंटरॅक्शन कसं होईल, तर तुम्ही जेव्हा मला काही प्रश्न विचारता, काही सांगता, तर आजचा मी तुम्हाला विचारणारा प्रश्न आहे की विश्वविक्रमी इव्हेंट मध्ये 77ची थीम काय असू शकते. मी माझ्या विश्वविक्रमी इव्हेंटचा
टॅगलाईन दिली आहे संकल्प उद्याचा, स्वतःचा आणि देशाचा. तर 77 वरून तुम्हाला काय अभिप्रेत आहे? मला 3 गोष्टी अपेक्षित आहेत. त्या 3 गोष्टी जर कोणी सांगितल्या तर नक्कीच मी त्याला स्नेह भेट देईल. आज इथंच थांबतो. उद्या परत भेटूया. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.